नमस्कार। 3 मे शिफ्ट 1 ची जी एक्झाम आहे ती संपलेली आहे आणि शिफ्ट 1 मधल्या विद्यार्थ्यांचा जेवढा एक्सपिरियन्स आहे त्यांनी जे शेअर केलेले क्वेश्चन्स आहेत त्याचसोबत या शिफ्टमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्समध्ये काय डिफिकल्टी ओव्हरऑल डिफिकल्टी होती आणि या शिफ्टमध्ये आलेले क्वेश्चन्स कोणकोणते आहेत जे विद्यार्थ्यांनी माझ्यापर्यंत शेअर केले ते मी आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे। त्याचसोबत आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सोर्स ऑफ क्वेश्चन्स सांगणार आहे। त्यानंतर 3 मे शिफ्ट 1 चा जो सेफ स्कोर असणार आहे, मार्क्स वर्सेस पर्सेंटाइल कसं व्हॅरी होणार आहे त्याबद्दल देखील सांगणार आहे। त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे तो एंडिंग पर्यंत नक्की बघा, चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। आता येतो व्हिडिओच्या मेन कंटेंट वरती की 3 मे शिफ्ट 1 ची जी आपली एक्झाम झालेली आहे तिचा ओव्हरऑल डिफिकल्टी कशी होती। आता विद्यार्थ्यांनी जेवढे मला रिस्पॉन्स सेंड केले त्यानंतर क्वेश्चन सेंड केलेत त्यावरून मला वाटतं आजची देखील शिफ्ट ही मॉडरेट होती। म्हणजे जी 2 मे ची पहिली शिफ्ट होती ती थोडी कंपॅरेटिव्हली इझी टू मॉडरेट लेवलचीच होती। त्यानंतर इव्हनिंगची शिफ्ट होती, त्या इव्हनिंगच्या शिफ्टमध्ये मॅथ्स टफ आलं होतं त्यामुळे ती सुद्धा हळू इझी पासून मॉडरेट लेवलला शिफ्ट झाली आणि आजची देखील शिफ्ट मला वाटते मॉडरेटच होती। त्यामुळे ओव्हरऑल डिफिकल्टी जी विद्यार्थ्यांकडून मला फीडबॅक रिसीव्ह झाले त्यानुसार आजच्या शिफ्टची जी ओव्हरऑल डिफिकल्टी आहे ती मॉडरेट आहे। आता जे क्वेश्चन्स आहेत ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये तरी तोंडी सांगणार आहेत आणि जर या क्वेश्चनचे फोटोज असेल किंवा PDF जेवढे विद्यार्थ्यांनी माझ्यापर्यंत शेअर केले ते जर तुम्हाला हवं असेल तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली, त्याला नक्की जॉईन व्हा जेणेकरून जे सगळे जे सोर्स ऑफ क्वेश्चन्स आहेत ते मी लवकरात लवकर त्या ग्रुपवरती सेंड करेन। आता येतो सब्जेक्ट वाईज डिफिकल्टी कशी होती। ओव्हरऑल डिफिकल्टी तर सांगितली की मॉडरेट होती। आता सुरुवात करूया मॅथमॅटिक्स। आजच्या पहिल्या शिफ्टचं जे मॅथमॅटिक्स होतं बऱ्याच विद्यार्थ्यांशी बोललो, जास्त सगळ्या विद्यार्थ्यांचं एकच मत होतं मॅथ्स मॉडरेट टू लेंग्दी होतं। म्हणजे टफ साईडला तुम्ही बोलू शकता की मॅथ्स थोडं टफ आणि लेंग्दी होतं। याचा अर्थ काय, मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की सुरुवातीची शिफ्ट थोडं मॅथ्स इझी टू मॉडरेट येऊ शकतं, परंतु यावर्षी देखील तो ट्रेंड चुकलेला आहे। यावर्षी देखील मॅथ्स जे आहे ते मॅथ्स थोडं टफ आणि लेंग्दी येते। जास्तीत जास्त विद्यार्थी बोलत होते की मॅथ्सचे 50 क्वेश्चन्स अटेम्प्ट करता आले नाहीत, काही क्वेश्चन्स तर विद्यार्थ्यांना एकदम पाहून नवीन सुद्धा वाटले होते। आता मॅथ्समध्ये ओव्हरऑल सांगायचं झालं तर जास्तीत जास्त जे टाइम कन्झ्युमिंग क्वेश्चन्स होते ते वेक्टर चॅप्टर मधून आले होते। त्यानंतर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे थोडे इझी टू मॉडरेट क्वेश्चन्स विचारले होते। त्यानंतर मॅथमॅटिक्समध्ये एक सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे काय, लॉजिकचे जे क्वेश्चन्स होते ते आजच्या शिफ्टमध्ये थोडे इझी टू मॉडरेटच होते। लॉजिकमध्ये स्विचिंग सर्किट विचारलं होतं, त्यानंतर कॉन्टिंजन्सीचं स्टेटमेंट विचारलं होतं। त्यानंतर मॅट्रिक्समध्ये पुन्हा 2x2 मॅट्रिक्स दिला होता, त्याचा इन्व्हर्स फाइंड करा असं म्हटलं होतं। इंटिग्रेशनमध्ये मोस्टली सबस्टिट्यूशन मेथडचे जे क्वेश्चन्स आहेत ते विचारले होते। मॅथमॅटिक्समध्ये आणखीन थोडे स्पेसिफिक क्वेश्चन्स म्हणजे एरिया ऑफ पॅरलोग्राम विचारलं होतं। त्यानंतर इक्वेशन ऑफ नॉर्मल टू दी कर्वचं एक इक्वेशन दिलं होतं, त्यानंतर नॉर्मलचं इक्वेशन फाइंड करा असं विचारलं। त्यानंतर इमेज ऑफ लाईन इन अ प्लेन हा इक्वेशन आला होता। त्यानंतर इक्वेशन ऑफ अ सर्कल फाइंड करा म्हटलं होतं, त्यामध्ये त्यांनी सेंटर जो आहे तो एक्स ॲक्सिसवर लाई करतो असं दिलं होतं। आणि इंटिग्रेशनमध्ये अराउंड एक इंटिग्रेशनचा क्वेश्चन दिला होता। आता मी तिथं सांगत नाही, एक जे ग्रुपचा व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्याच्यावरती हे सगळे जे फोटोज आहेत क्वेश्चन्सचे विद्यार्थ्यांनी सेंड केले ते मी तुम्हाला तिथं फाइंड करू। इंटिग्रेशनमध्ये मोस्टली सगळे क्वेश्चन्स हे सबस्टिट्यूशन मेथडने सॉल्व्ह होते ते। आता मॅथ्समध्ये जी क्वेश्चनची लेवल आहे म्हणजेच आणखीन एक क्वेश्चन राहिला तर फाइंड व्हॅल्यू ऑफ एम, एक इक्वेशन दिलं होतं लाईनचं आणि प्लेनचं आणि त्याच्यावरून तुम्हाला व्हॅल्यू ऑफ एम फाइंड करा असं एक विचारलं होतं। त्यानंतर इंटिग्रेशनमध्ये ई रेस टू एक्सच्या फॉर्ममध्ये सबस्टिट्यूट करून जो क्वेश्चन असतो तो एक विचारला होता। त्यानंतर ओव्हरऑल डिफिकल्टी मॅथ्सची होती ती टफ टू लेंग्दी आज विद्यार्थ्यांना वाटली। अराउंड सांगतो विद्यार्थी बोलत होते की 25 ते 30 क्वेश्चन्स होते जे सॉल्व्ह होत होते। बाकीच्या क्वेश्चन्समध्ये विद्यार्थ्यांना एकतर टाइम जास्त लागत होता आणि एकतर त्या क्वेश्चनची डिफिकल्टी लेवल थोडी जास्त होती। जेई मीन्स लेवलचे विद्यार्थी, आता कसं असतं इंडिव्हिज्युअल विद्यार्थ्यांचा म्हणजे वेगवेगळा फोकस असतो की काही विद्यार्थ्यांना पेपर इझी वाटतो, काही विद्यार्थ्यांना डिफिकल्ट वाटतो। त्यामुळे विद्यार्थ्यांना ओव्हरऑल विचारलं तर ते बोलत होते की 10 ते 12 क्वेश्चन्स असे होते जे थोडे टफ साईडला होते, म्हणजे जेई मीन्स लेवलच्या क्वेश्चनची बरोबर असं समजू शकता। ही होती मॅथ्सची स्ट्रॅटेजी आणि मॅथ्सचा जो पेपर होता तो लेंग्दी येतोय। मी परत सांगतो मॅथ्सचा पेपर लेंग्दी येतो, टाइम कन्झ्युमिंग विद्यार्थी बोलत होते की टाइम जास्त कन्झ्युम होत होता। त्यानंतर आता येतो केमिस्ट्री ॲज युजल आजच्या शिफ्टमध्ये देखील खूप इझी आलं होतं। बहुतांश विद्यार्थी हेच बोलत होते केमिस्ट्री खूप इझी आलं होतं। केमिस्ट्रीमध्ये मोस्टली फिजिकल केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला फक्त जरी फॉर्म्युलेज आठवत असेल तर डायरेक्टली त्यांनी व्हॅल्यूज दिल्या होत्या, त्या स्ट्रेट फॉरवर्ड त्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करायच्या आणि व्हॅल्यूज काढायच्या। फिजिकल केमिस्ट्री म्हणजे सगळे क्वेश्चन्स असे होते। ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये त्यांनी रोझेनमेंट रिॲक्शनचा कॅटलिस्ट विचारला होता। त्यानंतर गिब्स फ्री एनर्जीबद्दल एक क्वेश्चन आला होता। त्यानंतर होता तो म्हणजे कोऑर्डिनेशन नंबर फाइंड करा एक क्वेश्चन होता। त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे
ऑर्गॅनिकमध्ये अमाइन्स, अल्केन्स आणि मध्ये जे प्रोडक्ट्स ए आणि बी फाइंड करा असा एक क्वेश्चन विद्यार्थ्यांकडून भेटलेला आहे। हे होतं केमिस्ट्रीबद्दल। केमिस्ट्री आजच्या देखील पेपरमध्ये खूप इझी आली होती। विद्यार्थ्यांनी हे सांगितलं की केमिस्ट्री खूप इझी आहे, ते स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स विचारतायत, फक्त तुम्हाला फॉर्म्युलाज वगैरे परफेक्टली पाठ हवेत आणि केमिस्ट्रीमध्ये सिली मिस्टेक्स होण्याचे चान्सेस थोडे जास्त आहेत, विद्यार्थी बोलते। आता येतो फिजिक्सचं। फिजिक्स आजच्या शिफ्टमध्ये जी मॉर्निंग शिफ्ट होती आपली 3 मेची फर्स्ट शिफ्ट, त्यामध्ये फिजिक्स मॉडरेट होतं। फिजिक्सबद्दल ओव्हरऑल विद्यार्थी बोलत होते की अराउंड 30 किंवा 32 क्वेश्चन्स त्यांना सॉल्व्ह होत होते, ठीक आहे। फक्त फिजिक्समध्ये प्रॉब्लेम कुठे आला, काही क्वेश्चन्स म्हणजे मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स जे होते थेअरी बेस्ड क्वेश्चन त्यांना जमले, परंतु जे फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन्स आहेत ते फॉर्म्युलाला मॅनिप्युलेट करावं लागत होतं। स्ट्रेट फॉरवर्ड फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज पुट करून येणारे जे क्वेश्चन्स आहेत ते खूप कमी होते। फिजिक्समध्ये सांगायचं झालं तर मोस्टली पॉवर AC सर्किटवरती पॉवर फाइंड करा, AC सर्किटवाल्या चॅप्टरमधला एक क्वेश्चन विचारला होता। त्यानंतर मोस्टली व्होल्टेज आणि प्रायमरी व्होल्टेजबद्दले क्वेश्चन्स विचारला होता। त्यानंतर लायमन आणि बाल्मर सिरीजमधला एक क्वेश्चन विचारला होता। त्यानंतर सोप बबल्समधला एक क्वेश्चन विचारला होता आणि ॲडियाबॅटिक आणि आयसोथर्मलबद्दल काही क्वेश्चन्स विचारले होते। ही फिजिक्सच्या डिफिकल्टी लेवल होती। फिजिक्स मॉडरेट वाटलं विद्यार्थ्यांना। ॲज युज्युअल फिजिक्ससुद्धा विद्यार्थी बोलत होते की केमिस्ट्री आणि फिजिक्समध्ये थोडा टाईम म्हणजे मॅनेज करताना त्यांना प्रॉब्लेम आला होता, त्यामुळे फिजिक्सची लेवल आहे ती मॉडरेट आहे। फिजिक्सचे क्वेश्चन सॉल्व्ह होतात, फक्त काय फिजिक्समध्ये ते विद्यार्थी हेच बोलते की 2023चे PYQ सॉल्व्ह करण्याचे खूप फायदे झाले। ही होती आजच्या ओव्हरऑल पेपरचा रिव्ह्यू। म्हणजेच काय, मी पुन्हा एकदा सांगतो, फिजिक्स आजचं मॉडरेट आलं होतं। फिजिक्समध्ये 2023चे PYQज इम्पॉर्टंट आहेत। त्यानंतर केमिस्ट्री इझी आले, स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स विचारतात। फिजिकल केमिस्ट्रीमध्ये फक्त फॉर्म्युलाज जरी पाठ असले तरी त्यातून तुम्हाला क्वेश्चन्स बनतील। त्यानंतर मॅथमॅटिक्स होतं ते टफ टू लेंथी साईडला होतं। विद्यार्थ्यांना बोलत होते की अराउंड जो स्कोर आहे तो मॅथमॅटिक्समुळे कदाचित कमी होऊ शकेल। वेक्टर्स चॅप्टरमधून मोस्टली लेंथी क्वेश्चन्स विचारले होते। इंटिग्रेशनमध्ये काही क्वेश्चन्स, 1-2 क्वेश्चन्स मोस्टली सबस्टिट्यूशन मेथडने सॉल्व्ह होत होते आणि बाकीचे क्वेश्चन्स थोडे JEE मेन्स लेवलचे वाटत होते। ही होती ओव्हरऑल डिफिकल्टी। आता ज्या विद्यार्थ्यांची एक्झाम 4 मे ते 17 मेच्या शिफ्ट दरम्यान कंडक्ट होणार आहे, यांच्यासाठी काय मेसेज असणार आहे? पहिलं म्हणजे काय, तुम्ही हे रेडी राहिले की मॅथमॅटिक्स टफ टू लेंथी येते, त्यासाठी तुम्ही आधीपासून तयार राहा। आता काय करा, ज्यावेळी तुम्ही आता मॅथमॅटिक्सचे क्वेश्चन सॉल्व्ह करताय ना, ते टाइम बाउंडेडमध्ये सॉल्व्ह करा। म्हणजेच काय, एखादा क्वेश्चन जर समोर दिसला तर त्याला कमीत कमी वेळात कसं अटेम्प्ट करायचं याबद्दल ट्राय करा। त्यानंतर जे हाय वेटेज चॅप्टर्स आहेत, उदाहरणार्थ वेक्टर्स आहेत, त्यानंतर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहे, त्यानंतर हे इंटिग्रेशन आहे, हे जे क्वेश्चन्स आहेत आणि डिफरन्शियल इक्वेशन जे हाय वेटेज चॅप्टर्स आहेत त्यामधून मोस्टली लेंथी क्वेश्चन्स विचारत आहेत। त्यामुळे या क्वेश्चनची प्रॅक्टिस थोडी करावी, कारण का तुमच्याकडे वेळ आहे अजून। त्यामुळे एक अपॉर्च्युनिटी आहे, तुम्ही या सगळ्या ज्या चुका आता ज्या विद्यार्थ्यांचे रिव्ह्यूज येतात त्यामधून तुम्ही शिकावं आणि मॅथमॅटिक्समध्ये टाईम मॅनेज करणं तुम्ही शिका। केमिस्ट्री इझी आहे, ते फिजिक्ससुद्धा मॉडरेट आहे, परंतु मॅथमॅटिक्समध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येऊ नयेत यासाठी मॅथ्समध्ये एक विद्यार्थ्यांच्या बोलण्यातून चालवलं की जास्तीत जास्त ज्या विद्यार्थ्यांची मॅथ्समध्ये प्रॅक्टिस आहे तर आरामात ते क्वेश्चन्स अटेम्प्ट करत होते, परंतु ओव्हरऑल डिफिकल्टी थोडी टफ टू लेंथी आहे। विद्यार्थी 50 क्वेश्चन्सपर्यंत पोहोचत नाही आहेत, ठीक आहे। त्यामुळे ही ज्या विद्यार्थ्यांची एक्झाम 4 मे ते 17 मेच्या दरम्यान आहे त्या विद्यार्थ्यांनी या गोष्टींची नीट काळजीपूर्वक घ्यायची। आजच्या शिफ्टचा जर सेफ स्कोर सांगायचा झाला तर विद्यार्थ्यांच्या बोलण्यावरून मला असं वाटतं की 112 म्हणजे 112 ते 115 हा सेफ स्कोर असू शकतो। अराउंड मला वाटतं 99+ पर्सेंटाईल हे 132+ मार्क्सवरती मिळू शकेल। आजची ही शिफ्ट मला वाटतं की मोस्टली मॉडरेट लेवलचीच होती, त्यामुळे जे पुढच्या शिफ्टमध्ये एक्झाम होणार आहे त्या विद्यार्थ्यांनी सगळ्या गोष्टी ॲनालाइज करा आणि व्यवस्थित नीट अभ्यास करा। शेवटचे काही दिवस राहिलेले आहेत त्यामध्ये पूर्ण फोकस्ड राहा, डिस्ट्रॅक्टेड राहू नका। ही शिफ्ट अवघड येते, मॅथमॅटिक्स डिफिकल्ट होते, भले ही डिफिकल्ट येत असेल परंतु माझे हे शब्द तुम्ही नक्की लक्षात ठेवा की कमी मार्क्सवर सुद्धा चांगलं पर्सेंटाईल यावर्षी देखील मिळणार आहे। त्यामुळे तुम्हाला तुमचा बेस्ट द्यायचा आहे एवढं लक्षात ठेवा। आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा। आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो। धन्यवाद।